विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या सेतू अभ्यासामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. विषय मराठी, दिवस 44वा, क्षेत्रलेखन, संकल्पना, कल्पना विस्तार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समोर काही कल्पना दिलेल्या आहेत, म्हणजे काही घटना दिलेल्या आहेत आणि या घटनांच्या प्रसंगी तुम्हाला काय वाटते त्याबद्दल तुम्हाला 2 ते 3 वाक्यांमध्ये लिहायला सांगितलेले आहे. म्हणजे तुमचे विचार व्यक्त करायला सांगितलेले आहेत. बघा, पहिली घटना आहे आजारी व्यक्तीला पाहून. बघा, आपण कधीतरी आपल्या पालकांसोबत आजारी व्यक्तीला भेटायला गेलेलो असणार आहोत किंवा आपल्या घरी देखील कधी कोणी आजारी पडलं असेल. अशा वेळेला आपल्याला काय वाटतं बरं त्या आजारी व्यक्तीला बघून? विचार करा. आपल्या नातेवाईकांमध्ये कधी कुणी आजारी असेल, काय वाटतं आपल्याला? आपल्याला वाईट वाटतं, बरोबर आहे. आणि कधीतरी आपल्याला अशी भीती वाटून येते, जर आपल्याला असं काही झालं तर, हो की नाही? मग बघा, या व्यतिरिक्त पण काही मुलं जे असतात त्यांच्या मनामध्ये वेगळे विचार येत असतील. हा आजार कसला आहे, कशामुळे होतो, याची लक्षणं काय आहेत, असा देखील विचार आपल्या मनामध्ये येतो. मग यावर उपचार काय असू शकतात, यावर औषधं आहेत का, हो की नाही? असे वेगवेगळे विचार येतात. आणि एखादा असाही विचार करेल की आपण भविष्यात जर डॉक्टर झालो तर या आजारावर आपल्याला काही संशोधन करता येईल का? मग हे जे विचार आले, हे विचार तुम्ही या ठिकाणी लिहायचे आहेत. यानंतर बघा, बाजारात फिरताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळं, भाजीपाला हे दिसत असतं. मग त्या ठिकाणी ती फळं आणि भाजीपाला जो आहे तो कसा पिकवला जात असेल, शेतकऱ्यांचे कष्ट, व्यापारी आहेत त्यांचे कष्ट, याबद्दल आपल्या मनामध्ये विचार येतात, हो की नाही? हा सगळा भाजीपाला येतो कुठून, हाही विचार एखाद्याच्या डोक्यात येत असेल. कोण आणत असेल, कसा पिकवला जात असेल शेतामध्ये, काय कष्ट घ्यावे लागत असतील, हे असे वेगवेगळे जे मनामध्ये विचार येतात ते तुम्हाला या ठिकाणी मांडायचे आहेत. प्रत्येक घटनेवर तुम्हाला 3 ते 4 वाक्यांमध्ये तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं आहे. क्रिकेट खेळताना चेंडू हरवला तर, बापरे, त्या आई पहिल्यांदा रागवणार, बाबा परत बॉल घेऊन देतील की नाही, दुसरा चेंडू घेऊन देतील की नाही, हो की नाही? बरं, हरवला तर हरवला, तो नेमका कुठे गेला माहिती आहे का? कोणाला मारल्यानंतर कोणाला लागला का? काही फुटलं का? कुणी रागवायला येईल का? अशा अर्थाचे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात, ते आपल्याला मांडायचे आहेत. त्यानंतर चौथी घटना आपल्यासमोर दिलेली आहे, हिरवागार निसर्ग पाहून. बघा, आता हिरवागार निसर्ग पाहिल्यानंतरून आपल्याला खूप शांत असं वाटतं. अशा वेळेला वातावरणामध्ये आल्हाददायकपणा असतो, हो की नाही? मग या वातावरणामध्ये सगळीकडे हिरवीगार अशी वनराई पसरलेली असते. मग त्या ठिकाणी झाडांवर आणि फुलझाडांवर वेगवेगळी फुलं असतात, काही झाडांना फळं आलेली असतात आणि या फळांचा यथेच्छपणा आनंद आपल्याला घ्यावासा वाटतो. झाडावर उंचच्या उंचवरती फळं लागलेली असतात आणि ती आपल्याला काही तोडता येत नाही. मग अशा वेळेला आपल्याला त्या पाखरांचा खूप हेवा वाटतो. मग मी ते पाखरू झालं तर, हा देखील विचार आपल्या मनामध्ये येतो आणि झाडाच्या वरती उंच शेंड्यावर बसून मी छानपैकी फळ खाईल. कधी-कधी ते फुलपाखरं ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असतात, फुलांचा आस्वाद घेत असतात, त्यातलं मध घेत असतात. मग मी त्या फुलपाखरांसारखा वेगवेगळा रंग घेऊन उडू का? असा देखील आपल्या मनामध्ये विचार येतो, हो की नाही? मग ह्या ज्या कल्पना तुमच्या मनामध्ये येतात त्या तुम्हाला या ठिकाणी मांडायच्या आहेत. यानंतर पुढे बघा, 5वा आहे गोष्टीची पुस्तकं दिसली तर. गोष्टीची पुस्तकं दिसली तर आपल्याला वाचावीशी वाटतात. त्या गोष्टीच्या पुस्तकांमधली पात्र कोणकोणती आहेत ती माहिती करून घ्यायची असतात. त्यातलं एखादं आपल्याशी समरस झाल्यानंतर आपण त्या पद्धतीने वागलं तर, असे वेगवेगळे विचार तुमच्या मनामध्ये येतात, ते तुम्हाला व्यक्त करायचे आहेत. याला म्हणायचं कल्पना विस्तार. मग बघा, यासाठी तुम्हाला काही मुद्दे जे आहेत ते मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. मग कोणकोणते? तर बघा, स्वतः त्या घटनेमध्ये तुम्ही सहभागी आहात अशी कल्पना करून मनात विचार आणायचे. त्यानंतर ती घटना स्वतः अनुभवत आहात आणि अनुभवली देखील आहे असं देखील मनात तुम्ही आणून कल्पना तयार करायच्या आहेत. पुढे बघा, ती घटना डोळ्यासमोर आणणं. ज्या घटनेबद्दल तुम्हाला कल्पना करायला सांगितली आहे
ती घटना प्रत्यक्षात तुमच्या डोळ्यासमोर घडते असा विचार करून तुम्ही कल्पना मांडायची आहे. त्यानंतर ड आहे, त्या घटनेतील पात्राशी जुळवून घेत त्या पात्रातील नायक आपण स्वतः आहोत असा विचार करायचा आणि कल्पना तयार करायची आहे. घटना आपल्या परिसरात घडते आहे असा विचार करून तुम्ही अशा पद्धतीने कल्पना करायच्या आहेत. यानंतर स्वतः मी विद्यार्थी झालो तर या विषयावर देखील कल्पना विस्तार करायचा आहे. या ठिकाणी शिक्षकांनी सांगितले करायला. मग मी विद्यार्थी झालो तर म्हणजे कोणी एकेकाळी प्रत्येक शिक्षक हे काय होते, विद्यार्थी होते. मग विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी काय काय केलं हे तुम्हाला तुमचे शिक्षक सांगतील किंवा तुम्ही तशी कल्पना करायची आहे. कारण आता शिक्षक तुम्हाला आता शाळेतच भेटतील. तुमचं काही बोलणं झालं शिक्षकांशी व्हॉट्सअपद्वारा तर तुम्ही तसा संपर्क साधून ते काय सांगतायत ते समजून घ्या किंवा त्यांच्या जागी तुम्ही एक शिक्षक आहात असा विचार करून विद्यार्थी दशेमध्ये तुमच्या शिक्षकांनी काय केलं असा जरी विचार करून कल्पना लिहिली तरी चालणार आहे. त्यानंतर पुढे बघा, करोना संपल्यानंतर शाळा सुरू झाली तर काय काय होईल. याआधी आपल्या शाळा काही कालावधीसाठी भरल्या होत्या. त्यावेळेला आपण घाबरत करोनाची भीती असल्यामुळे सॅनिटाईज कर, हात सारखे किंवा मास्क वापर अशा पद्धतीने मित्रांपासून थोडंसं अंतरावर बस. काही जण डायरेक्ट जाऊन भेटले पण असणार आहे मित्रांना. पण करोनाची थोडी भीती होती. पण या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, करोना संपल्यावर शाळा सुरू झाल्यावर तुम्ही खूप मजा करणार आहात, एकमेकांना भेटायला जाणार आहात. तुम्ही गेल्या 1-1.5 वर्षापासून जे काही मिस केलेलं आहे, जे तुम्हाला काही करता आलेलं नाही ते सगळं तुम्ही करणार आहात. मग तुमच्या ह्या ज्या इच्छा आहेत, तुमच्या ज्या काही कल्पना आहेत त्या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी मांडायला संधी मिळालेली आहेत. ते तुम्ही इथे तुमचं व्यक्त व्हायचं आहे. अचानक जर एखादी रोगाची साथ आली तर तुम्ही काय कराल? अचानक एखादी रोगाची साथ आली तर याविषयी तुमचं मत तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी व सरपंच यांची मतं जाणून घेऊन काय करावे लागेल याविषयी लिहा. मग आता नैसर्गिक आपत्ती कोणती असते? महापूर, वादळं, हो की नाही, किंवा सुनामी यासारखे जे आहेत किंवा भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना ग्रामसेवक, तलाठी आणि सरपंच काय करत असतील, त्यांचे मतं, त्यांच्याशी चर्चा तुम्हाला घडवायची आहेत आणि त्यानंतर त्यावर आधारित तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुम्हाला लिहायचं आहे. मग संपूर्ण गावाची जबाबदारी त्यांच्यावर असते, तेव्हा ते काय यंत्रणा किंवा काय नियोजन करतात त्या संदर्भातली त्यांची मतं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. सगळ्यांनी कल्पना विस्तार करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या मताला, आपल्या कल्पनेला योग्य तो वाव द्यायचा आहे. धन्यवाद.